पुन्हा एकदा आवाहन करतोय, बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या आहेत, आपण बसून घ्यायचंय. एरवी ट्रेनमध्ये वसईकरांना मात्र जागा मिळाली नाही तर कुरकुर असते. आज मात्र जागा रिकामी आहेत तर मात्र बसायला कोणी तयार नाहीये. तुझं तू काय लिहिलंय डायरेक्ट मी नंतर बोलते. प्राइस चालू करशील ना त्याच्या आधी कॅश वाला प्राइस देऊन मोकळं करून टाक. ते दिलेले आहेत ते 3 जणांसाठी ते नंतर विजेता संघ आणि उपविजेता संघांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर स्टेज जवळ यायचं आहे. विजेता आणि उपविजेता संघ दोघांनीही लवकरात लवकर स्टेज जवळ यायचं आहे. आपण पारितोषिक वितरण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. स्वागतम सुस्वागतम. मॉर्निंग क्रिकेट क्लब वसईतर्फे आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये सर्व उपस्थित मान्यवर, सहभागी संघ, क्रीडा रसिकांचं मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. गेले 2 दिवस ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडली. खरोखरच गेली 33 वर्ष वसई तालुक्यातील अतिशय नामांकित अशी ही क्रिकेट स्पर्धा गेले 33 वर्ष मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं भरविण्यात येत आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक खेळाडूंच्या जोडीला मुंबईचे क्रिकेटपटू, रणजीपटू आणि IPL मध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे असे क्रीडापटू या वसईच्या चिमाजीअप्पा मैदानामध्ये येतात आणि आपलं सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन करतात. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे बक्षीस समारंभाला उपस्थित असलेले पाहुणे. आज मुंबई क्रिकेट संघातून रणजी ट्रॉफी स्पर्धा गाजविणारे धडाकेबाज फलंदाज जे आपल्या पालघर जिल्ह्यातील आहेत, सन्माननीय श्रीयुत राजेशजी सुतार सर, ज्यांनी मुंबई रणजी संघासाठी 1994 ते 2002 पर्यंत प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचबरोबर इराणी ट्रॉफी, विल्स ट्रॉफी देखील ते खेळलेले आहेत. नॅशनल क्रिकेट क्लब, कांदिवली CC, जॉली CC, टाटा स्पोर्ट्स क्लब, RCF, वेस्टर्न रेल्वे अशा अनेक नामांकित संघासाठी ते खेळलेले आहेत.
आजपर्यंत अनेक सेंचुरीज त्यांनी केलेल्या आहेत. त्यांच्या स्पेशल इनिंगबद्दल सांगायचं झालं तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 दिवसाची एक मॅच होती आणि त्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या सोबतीने त्यांनी जवळपास 100 धावांची भागीदारी केली होती. त्याचबरोबर 66 चेंडूमध्ये 118 धावा रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्राच्या विरुद्ध आणि 60 चेंडूमध्ये 100 धावा महाराष्ट्र संघाच्या विरुद्ध ह्या त्यांच्या इनिंग्सचा विशेष उल्लेख इथे करावा लागेल. त्याचबरोबर अंडर 14, अंडर 16, अंडर 19 व वुमन्स क्रिकेट असोसिएशनसाठी सिलेक्टर म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली आहे. सध्या ते टाटा स्टील तारापूर येथे हेड कोच म्हणून काम करतायत आणि मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सन्माननीय श्रीयुत आशय राऊत यांना मी विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्रीयुत राजेशजी सुतार सरांना सन्मानित करायचं आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं रणजीपटू सन्माननीय श्रीयुत राजेशजी सुतार सर यांना सन्मानित करण्यात येत आहे. बुके, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन राजेशजींना सन्मानित करण्यात येत आहे. आपलं खरोखरच भाग्य आहे की एक रणजीपटू मुंबई रणजी संघासाठी खेळलेले श्रीयुत राजेशजी सुतार आज आपणाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आजचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. तदनंतर खास निमंत्रित आपल्या वसईतील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सन्माननीय श्रीयुत जयवंत वर्तक ज्यांनी वसईमध्ये MG वर्तक क्रिकेट क्लबला रिप्रेझेंट केलेला आहे. त्याचबरोबर टाइमशील्ड इंडिया गव्हर्नमेंट मिंटकडून रिप्रेझेंट केलेला आहे. त्यांनी टाइमशील्ड, कॉर्पोरेशन शील्ड, इन्शुरन्स शील्ड, कांगा लीग अशा विविध स्पर्धांमधून आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजविलेल्या आहेत आणि त्यात त्यांनी अनेक सेंचुरीज आणि हाफ सेंचुरीज केलेल्या आहेत. असे श्रीयुत जयवंत वर्तक यांना आशय राऊत यांच्या प्रमुख पाहुण्यांना आम्ही विनंती करतो. राजेशजी सुतार सरांना आम्ही विनंती करतो की आपण जयवंत वर्तक हे वसईचे नामांकित क्रिकेटपटू आहेत त्यांना सन्मानित करायचं आहे. राजेश सुतार सरांच्या हस्ते आपली ही परंपरा आहे की वसईतले 2 माजी खेळाडू यांना आपण इथे निमंत्रित करीत असतो आणि त्यांना देखील सन्मानित करीत असतो. दुसरे निमंत्रित सन्माननीय श्रीयुत रमेशजी राऊत वसईचे माजी अष्टपैलू खेळाडू. शालेय आणि कॉलेज जीवनापासून ज्यांनी आपल्या अष्टपैलू खेळाची चमक दाखवलेली आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांनी कर्नाटक युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं होतं. त्याचबरोबर एका सामन्यामध्ये 10 विकेट घेण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे. 1971 साली त्यांना सुनील गावस्कर आणि एकनाथ सोलकर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर 1972 मध्ये वसई तालुका टुर्नामेंट आकटन संघाने जिंकली. त्यावेळेला सन्माननीय श्रीयुत विजयजी मर्चंट यांच्या शुभ हस्ते त्यांना गौरविण्यात आलेलं होतं. रमेशजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली आकटन क्रिकेट संघाने एकूण 6 वेळा तालुका क्रिकेट टुर्नामेंट जिंकलेली आहे. टाइमशील्डसाठी त्यांनी निर्लॉन कंपनीकडून खेळताना आपल्या अष्टपैलू खेळाचा ठसा उमटवलेला आहे आणि विविध स्पर्धांमधील बॉलिंग आणि बॅटिंगसाठी त्यांना अनेक वेळा सन्मानित करण्यात आलेला आहे. मी विनंती करतोय सुतार साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या वसईचे माजी अष्टपैलू खेळाडू सन्माननीय श्रीयुत रमेश राऊत यांना सन्मानित करायचं आहे.
वसईतले सुप्रसिद्ध डॉक्टर सन्माननीय श्री डॉक्टर प्रशील पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करतोय. आशय राऊत मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष यांना विनंती करतोय की आपण डॉक्टर प्रशील पाटील यांना सन्मानित करायचं आहे. डॉक्टर प्रशील पाटील. वसई विकास सहकारी बँक संचालक श्रीयुत राजू पाटील यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. वसई विकास बँकेने आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे. विकास राऊत मॉर्निंग क्रिकेट क्लबचे खजिनदार यांना मी विनंती करतो, त्यांनी वसई विकास बँकेला सन्मानित करायचं आहे. वसई विकास बँकेचे संचालक श्रीयुत राजू पाटील या सन्मानाचा स्वीकार करतायत. वसई सहकारी शेतकरी सोसायटीचे सेक्रेटरी सन्माननीय श्रीयुत हरेश्वर राऊत यांना विनंती करतो, पुढील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. शेतकरी सहकारी सोसायटीने देखील आपणाला खूप सहकार्य केलेलं आहे. विकासजी राऊत यांच्या शुभ हस्ते हरेश्वर राऊत यांना सन्मानित करण्यात येत आहे. स्वर्गीय केदार हुदळीकर जे आपल्या मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अतिशय प्रमुख आधारस्तंभ म्हणून त्यांनी अनेक वर्ष आपल्या क्रिकेट क्लबला सहकार्य केलेलं आहे. आज जरी आपल्यात ते नसले तरी त्यांच्या पत्नी विनया वहिनी इथे आलेल्या आहेत. विनया वहिनींना मी विनंती करतो, शुभांगी वहिनींना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विनया वहिनींना आपण सन्मानित करायचं आहे. केदारची आठवण आज आम्हाला नक्कीच होत आहे. आमचे जे स्पॉन्सरर आहेत त्यांची देखील आमच्यावर फार मोठी कृपा आहे, कारण स्पॉन्सरर असल्याशिवाय स्पर्धेचा जो आर्थिक भार आहे तो उचलला जाऊ शकत नाही. आणि हे सर्व स्पॉन्सरर आम्हाला दरवर्षी न चुकता मदत करत असतात. या सर्वांची आम्ही आता इथे नावे घेतोय. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम प्लॅटिनम रिअल्टर्स आशय राऊत आणि राहुल राऊत. प्लॅटिनम रिअल्टर्स यांना विनंती करतो ज्यांनी MG वर्तकचे स्पॉन्सरशिप घेतलेली आहे. लाड साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आशय राऊत यांना सन्मानित करायचं आहे. आज आपल्या स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय श्रीयुत राजेंद्र लाड साहेब, वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी प्रमुख अभियंता. तदनंतर साईराज बिल्डर YMCC संघासाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे ते श्रीयुत भरत वर्तक यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुनील वर्तक यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते भरत वर्तक यांना आपण सन्मानित करूया. YMCC क्रिकेटसाठी साईराज बिल्डरकडून स्पॉन्सरशिप श्रीयुत भरत वर्तक. स्पोर्ट्समन CC साठी स्पॉन्सरशिप देणारे सन्माननीय श्रीयुत धनंजय गुप्ता. हरिद्वारचे श्रीयुत धनंजय गुप्ता. डॉक्टर प्रशील पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते श्रीयुत धनंजय गुप्ता यांना सन्मानित करायचं आहे. साईनाथ CC साठी ओरिएंटल टेक्नॉलॉजीचे उज्ज्वल म्हात्रे यांना विनंती करतोय, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. SKCC साठी स्पेस कॉस्टचे अमित घरत. जनसेवा हॉस्पिटलचे प्रतिनिधी यांना आम्ही विनंती करतोय, नर्सेस आणि डॉक्टर्स कोणी. जनसेवा हॉस्पिटलने 2 दिवस आम्हाला खूप चांगली सेवा दिलेली आहे. कोणाला उन्हाचा त्रास झाला, खेळताना कोणी जायबंदी झालं तर ह्या सिस्टर्सनी आणि डॉक्टर्सनी त्वरित आम्हाला उपचार दिलेले आहेत.
जगदीश भाऊंना विनंती करतो, आपण जनसेवा हॉस्पिटलच्या प्रतिनिधींना सन्मानित करायचं आहे. या नर्सेस 2 दिवस अगदी न थकता त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा, अशा तऱ्हेची आरोग्य सेवा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्याबद्दल त्यांना आम्ही मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. पटेल बॉईजसाठी कुटीर समूहाचे अभय चौधरी यांना विनंती करतोय. प्रीतम पाटील आहेत. दिलीप वर्तक सरांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते प्रीतम पाटील यांना आपण सन्मानित करूया. धन्यवाद सर. आणि मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सन्माननीय श्रीयुत आशय राऊत यांना विनंती करतो की आपण थोडक्यात प्रस्तावित सादर करावं. मी अगदी थोडक्यातच बोलतो. मॉर्निंग क्रिकेट क्लबचा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेश सुतार, माजी रणजीपटू मुंबई, आणि सन्माननीय व्यासपीठ, कारण नावं बरीच घ्यायला लागतील त्यामुळे घेत नाही, आणि समोर उपस्थित असलेले खेळाडू आणि त्या प्रेक्षक वर्ग. मॉर्निंग क्रिकेट क्लबची सुरुवात, जन्म हा मॉर्निंग क्रिकेट क्लबचा वसई ग्राउंडवरतीच झाला, पण सुरुवातीचं क्रिकेट बरोबर वाडा आपला कोकाणींच्या घराच्या बाजूला वाडा, तिकडे सुरुवात झाली. तिथे ते कोकाणी ब्रदर्स खेळत होते. त्याच्यात कोकाणी ब्रदर्स खेळायचे, त्याच्यात मग आणखीन दोन तीन असे बाहेरचे. ती जागा जेव्हा कमी पडी लागली तेव्हा मग आदर्श शाळेमध्ये खेळायला लागले, आणि आदर्श शाळेमध्ये सुद्धा वाढले खेळाडू. तेव्हा मग ग्राउंडवरती आले, आणि ग्राउंडवरती अशा सकाळी 7, पावणे 7ला मॅच चालू व्हायच्या. तर त्यावेळेला जे खेळाडू इकडे, तर असा एक विचार आला का आपण एक टुर्नामेंट भरूया. म्हणून त्यावेळेला जे सर्व होते, नाना होते, बाकी असे विकास, बरेचसे, आता इकडे विशाल आहे, संजू गेर आहे, तो आता रेमंड आज दिसत नाही, म्हणजे असे जुने बरेच, म्हणजे संजोत वगैरे, हे सर्वच खेळाडू. ते असताना असा एक विचार आला का काहीतरी करू, एक टुर्नामेंट भरूया. म्हणून त्यावेळेला नेमके राजीव गांधीचं अपघाती निधन झालेलं त्यांचं, तर त्यावेळेला ती एक स्पर्धा, टेनिस स्पर्धा पहिली सुरू झाली. ती 5 वर्ष झाली. टेनिस स्पर्धा सुरू केली राजीव गांधींच्या नावाने, ती 5 वर्ष झाली. आणि त्याच्यानंतर मग 5 वर्षानंतर परत 15 वर्ष ही राजीव गांधींच्याच नावाने लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. आणि 15 वर्षानंतर नाना अचानक आपल्यातून निघून गेल्यामुळे ही टुर्नामेंट 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर गेली 13 वर्ष ही सतीश नानांच्या नावाने आपण इथे भरवत आहोत. आणि या स्पर्धेला आतापर्यंत 33 वर्षसुद्धा सहाय्य करणारे अनेक संस्था, अनेक लोक आजही केवळ नानांच्या नावासाठी म्हणून ह्या स्पर्धेला म्हणजे आर्थिक सहाय्य तर करतातच, आणि त्या पाठबळ देत आहेत. त्याच्यानंतर पत्रकार, वसईतली सर्व वृत्तपत्र हे देखील चांगली प्रसिद्धी देतात, कारण नाना हे एक चांगले पत्रकार मित्र होते. त्याच्यामुळे ते देखील या स्पर्धेला चांगली प्रसिद्धी देतात. आणि आज मी फक्त इथे जिंकलेल्या संघाचं अभिनंदन करतो, आणि जो संघ हरलेला आहे त्यांना पुढच्या वेळासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रणजीपटू श्रीयुत राजेशजी सुतार सरांना विनंती करतो की आपण नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करायचं आहे.
हॅलो. हॅलो. नमस्कार. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गवासी नाना वर्तक स्मृती चषक आज फायनल गेम जस्ट संपलेला आहे आणि यांचे मेंबर्स ऑर्गनायझर्स यांना मी अभिनंदन करतो आहे की गेल्या 33 वर्ष म्हणजे मी आत्ताच त्यांना विचारलं की मॉर्निंग क्रिकेट क्लब कधी चालू झाला तर तेही 33 वर्ष झाले आहेत. म्हणजे 33व्या वर्षीच त्यांचा क्लब चालवत होते आणि नंतर मग नाना तिकडे होते आणि आपलं बाळ कडू आहे रबर क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेटमधून लेदर क्रिकेटला कन्वर्ट करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. लेदर क्रिकेटमध्येच जाऊन आपल्याला पुढे क्रिकेट खेळायचं असतं आणि एखादी टुर्नामेंट त्याच चांगल्या पद्धतीने सक्सेस करणं 33 वर्ष खूप मोठी गोष्ट आहे. सर सगळ्या तुम्हांचं अभिनंदन आणि पुढे चालू राहण्याकरता मला असं वाटतं की थोडंसं यंगस्टर्सने लक्ष द्यायला पाहिजे कारण आता मी एज ग्रुप बघतो आहे की सगळे रिटायर्ड आहेत पण क्रिकेटची आग ज्यांना म्हणतात त्याच्यामुळे आपण आज सगळे इथे उभे आहोत. आणि थोडंसं मॅचबद्दल बोलायचं तर आज सगळे मॅच्युअर क्रिकेटर तिकडे खेळत होते आणि IPLचा मोसम चालू आहे आणि यावर्षी स्पेशली बॅटर्सचा गेम चालू आहे की मोठे रन्स होत आहेत 200च्या वरती चेस केले जात आहेत. पण आजच्या फायनलमध्ये सिद्धार्थ राऊतने पहिल्याच ओव्हरमध्ये म्हणजे दाखवून दिलं की बॉलर्स पण जिंकून देऊ शकतो. ते आज कळलं आहे. दोन्ही टीम खूप छान खेळल्यात कारण सेमीफायनलला MG वर्तक पोहोचली. अर्ली विकेट गेल्यामुळे थोडेसे कंट्रोल नाही झालं पण साईनाथ हा माझाच क्लब आहे. वसई विरारमधलं क्रिकेट माझं साईनाथकडून चालू झालं आहे आणि याचा दोहरा कंप्लीट आता डिंकी सांभाळतो आहे. बरेचसे क्रिकेटर होऊन गेलेले आहेत. वसई, विरार, बोईसर, तारापूर, भाईंदर इथून आता मॅक्झिमम क्रिकेटर्स जात आहेत. म्हणजे गेल्या 5 वर्ष तरी आपले मॅक्झिमम मुंबई टीममध्ये किंवा जसं इंडियन टीममध्ये आपला शार्दूल सतत खेळतो आहे किंवा शर्वी सावेबद्दल बोलायचं तर इंडियन कॅम्पमध्ये पण होती किंवा आपले बऱ्याच मुली आहेत जसे आता कॉमेंटेटरने नावं घेतली. पण अजून थोडंसं पुश व्हायला पाहिजे. आपले लोक आता कमिटीमध्ये आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदावर आहेत, सपोर्ट करत आहेत. पण मला वाटतं की अजून थोडा जोर लावायला पाहिजे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे की बंधन ठेवतात आपण की आपले याच एरियामधली मुलं खेळायला पाहिजे. पण मॉर्निंग क्रिकेटचं मी कौतुक करतो आहे की मुंबईचे 4 प्लेयर अलाउ करत आहेत, इथले 4. त्याच्यामुळे आपल्याला क्रिकेट चांगलं बघायला मिळतं आणि शिकायला मिळतं. तर हे चालू राहू द्या. मी जास्त वेळ घेत नाही आहे कारण बोलेल तेवढं कमी आहे आणि आम्ही क्रिकेटर आम्ही लगेच आमच्या अंगात कोचिंग शिरतं तर तसं काही नाही. पण खूप छान क्रिकेट खेळलं गेलं आहे, मजा आली. मी मॉर्निंग क्रिकेट क्लबचं आभार मानतो की मला जो काय मान दिला. मी लोकल माणूस आहे त्याच्यामुळे हक्काने बोलू शकतात. मी आपल्या एरियासाठी नेहमी हजर असतो. जास्त वेळ घेत नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. धन्यवाद राजेशजी तुमच्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही आपणाला धन्यवाद देतो. सरांनी सांगितलं की इथे रिटायर्ड झालेला सगळा ग्रुप दिसतोय. आम्ही रिटायर्ड नक्कीच आहोत परंतु टायर्ड नाही आहोत. त्यामुळे ही स्फूर्ती कायम राहील आणि मॉर्निंग क्रिकेट क्लबची जी काही वसईमध्ये ख्याती आहे ती ख्याती पुढे नेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आता ज्या गोष्टीची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत आहोत कारण समोर ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज विजयी आणि उपविजयी संघाला अगदी खुणावत आहेत. कधी एकदा ती ट्रॉफी आपल्या हातामध्ये येते आणि आम्ही वाजत गाजत ही ट्रॉफी घेऊन जातोय अशी अवस्था खेळाडूंची नक्कीच झालेली असेल. पारितोषिकाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी या टुर्नामेंटसाठी जी मंडळी अतिशय महत्त्वाची असते मग ते माळी असतील, पंच असतील, समालोचक असतील, ही मंडळी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत. टुर्नामेंट तेव्हाच यशस्वी होते ज्या वेळेला या सर्वांचा हातभार
आपल्या स्पर्धेला लागत असतो. सर्वप्रथम आम्ही शिवा माळी याला विनंती करतोय, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट अशा तऱ्हेची त्यांनी विकेट्स बनविलेल्या होत्या, त्यामुळे शिवा माळी. राजू पाटील यांना विनंती करतोय, आपण शिवा माळी यांना सन्मानित करायचं आहे. तुमचा विकेट बनवण्याचा जो अनुभव आहे त्याचा उपयोग खेळाडूंना झालेला आहे आणि अतिशय सुंदर अशा तऱ्हेचं क्रिकेट 2 दिवस वसईकरांना पाहायला मिळालेलं आहे. त्यात तुमचा मोलाचा वाटा आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही आपणाला धन्यवाद देतो. तदनंतर पंचमंडळींना विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. पंचमंडळी संदीप गावड सरांना विनंती करतोय, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण इथे यायचं आहे. तुमचे जे निर्णय होते ते इतके सुंदर होते की कुठल्याही खेळाडूने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. म्हणजे निर्दोष पंचगिरी म्हणता येईल अशा तऱ्हेची निर्दोष पंचगिरी श्रीयुत गावड सरांनी इथे केलेली आहे. राजू पाटील यांच्या शुभ हस्ते गावड सरांना सन्मानित करतोय. समालोचक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यायचं आहे. मंथन घरत आणि त्यांचे सहकारी स्टेजवर येत आहेत, ज्यांनी मुंबईमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये समालोचन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा तऱ्हेचं समालोचन करून जशी मॅच रंगत जाते तशी क्रीडा रसिकांची उत्सुकता देखील ते वाढवत जातात. अशा तऱ्हेचं समालोचन ते करीत असतात. त्यांना देखील राजू पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. गुणलेखक, स्कोरर कुठे? स्कोरर देखील फार महत्वाचा आहे, कारण एक आकड्याचा जरी फरक पडला तरी मॅचचा निकाल फिरू शकतो. मात्र अतिशय डोळ्यामध्ये तेल घालून ज्याने स्कोरबोर्ड मॅनेज केला, डिजिटल स्कोरबोर्ड त्यांनी मॅनेज केलेला आहे. तदनंतर पारितोषिक आहे या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन श्रीयुत विशाल म्हात्रे यांनी या पारितोषिकाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. श्रीयुत आयवो ऑलिव्हर यांच्या स्मरणार्थ श्रीयुत विशाल म्हात्रे यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. बेस्ट बॅट्समन, एनी गेसिंग कोण असेल? सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे आणि ते म्हणजे समर्थ व्यास, कारण ज्याने सेंचुरी सुद्धा मारलेली आहे आणि एकूण 302 धावा केलेल्या आहेत आणि त्यांचा स्ट्राईक रेट आहे 274. डॉक्टर प्रशील पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन समर्थ व्यास यांना सन्मानित करण्यात येत आहे. अमोल पाटील यांनी सिक्सेससाठी ₹1,500 दिलेले आहेत. समर्थ व्यास बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, एनी गेसिंग? विनायक भोईर 6 विकेट्स. जगदीश भाऊंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विनायक भोईर याला सन्मानित करायचे. 6 विकेट्स घेऊन त्यांनी आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवलेली आहे. फलंदाजांना जखडून ठेवण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे.
मॅन ऑफ द मॅच सामनावीर सिद्धार्थ सिद्धार्थ मॅन ऑफ द मॅच 2 धावांमध्ये 3 विकेट्स त्यांनी घेतलेल्या आहेत आणि मिलिंद खानोलकर यांनी हे पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे. सन्माननीय श्रीयुत जय वर्तक आणि श्रीयुत रमेश राऊत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर सिद्धार्थला सन्मानित करायचं आहे. 2 धावांमध्ये 3 विकेट्स. अतिशय महत्वाचं पारितोषिक बेस्ट प्लेअर ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज. आता नाव विचारू का तुम्हाला? काय गरजच नाहीये. समर्थ व्यास 41 चेंडूमध्ये 134 धावा. शुभांगीताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक समर्थ व्यास यांना देण्यात येत आहे. आपल्या अष्टपैलू खेळाने त्यांनी सर्वांनाच अतिशय सुंदर खेळाचं त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे. आता उपविजेत्या संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार या दोघांना आम्ही व्यासपीठावर बोलवतोय. उपविजेता संघ आहे MG वर्तक. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन यांनी स्टेजवर यायचं आहे. विनया वहिनींना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. त्याचबरोबर उद्घाटक सन्माननीय श्रीयुत राजेंद्र लाड साहेब यांना विनंती करतो की उपविजेता संघ MG वर्तक यांना ही ट्रॉफी तुमच्या दोघांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. उपविजेता संघ आहे MG वर्तकचे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन यांनी पुढे यायचं आहे. द्वितीय पारितोषिक आपण स्वर्गीय केदार हुदळीकर यांच्या नावाने देतोय. त्यांच्या पत्नी विनया केदार हुदळीकर आणि स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय श्रीयुत राजेंद्र लाड साहेब यांच्या शुभ हस्ते उपविजेता संघ MG वर्तक यांना सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर प्रथम पारितोषिक विजेता संघ आहे साईनाथ क्रिकेट क्लब. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन यांना आम्ही विनंती करतोय त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय राजेशजी सुतार सर आणि शुभांगीताईंना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॉर्निंग क्रिकेट क्लबची ही जी स्पर्धा झाली या स्पर्धेचे विजेते आहेत साईनाथ क्रिकेट क्लब.
प्रमुख पाहुणे सन्माननीय राजेशजी राऊत, त्याचबरोबर शुभांगी ताईंच्या हस्ते ट्रॉफी आणि कॅश प्राइज रुपये 1,00,000 साईनाथ क्रिकेट क्लबला देण्यात येत आहेत. आजच्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख अतिथी यांच्या समवेत ही ट्रॉफी देण्यात येत आहे. विजेत्या संघांचं आम्ही अभिनंदन करतो. ज्या पद्धतीने तुम्ही इथे खेळ सादर केलेला आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अशाच तऱ्हेने तुमचा खेळ दिवसेंदिवस बहरत राहू दे अशा तऱ्हेच्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो आणि अशा अनेक ट्रॉफीज तुमच्या संघाला मिळू देत अशी आम्ही प्रार्थना करतो. सगळ्यांनी हसायचं आहे कारण हा फोटो कदाचित पेपरमध्ये छापला जाणार आहे. विकास राऊत यांना विनंती करतो आपण आभार प्रदर्शनासाठी यायचं आहे. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असतो आणि तो आता होत आहे. हॅलो, प्रतीक वर्तक यांनी यश डिचोलकर यांना 2 षटकारांसाठी 500-500 असं प्राईज दिलं होतं आणि कनक किणी हे MG वर्तकचे जे आहेत त्यांच्या एका षटकारासाठी प्रतीक वर्तक यांनी 500चा प्राईज दिलेला आहे. आभार प्रदर्शनामध्ये प्रथम आपल्याला आजचे आपले प्रमुख पाहुणे लावलेले आहेत ते राजेशजी सुतार, तसेच आपले उद्घाटक राजेंद्रजी लाड व विवेक काणे, तसेच प्रमुख अतिथी क्रिकेटपटू रमेश राऊत व जयवंत वर्तक या स्पर्धेमध्ये इथे आले. आम्हाला चांगलं त्यांनी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे त्यांची आता सर्वांची नावं घेत नाही आहे पण सर्वांचे आभार, मनापासून आभार असं मानतो इकडे. आणि दरवर्षी अशीच त्यांचे आर्थिक सहाय्य आम्हाला मिळून दे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे सुद्धा मी आभार इथे मानतो की त्याने आम्हाला हे चांगलं मैदान उपलब्ध करून दिलं आणि त्याचबरोबर त्याने आम्हाला साफसफाईसाठी सुद्धा माणसं पाठवून दिलेली होती. गेल्या 4-5 दिवसापासून या मैदानाची डागडुजी चालू होती. तसेच सूत्रसंचालक वीरेंद्र पाटील यांचाही सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो व लाईव्ह DJ वाले त्यांचेसुद्धा इथे आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि इथे आलेले सर्व आमच्या मान्यवरांचे परत एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला.